हॅलो विद्यार्थी मित्र, आज आपण सेकंड पेपर हा आज आपण चालू करणार आहोत. या सेकंड पेपरमधला जो फर्स्ट चॅप्टर आहे तो आहे डिफरन्शिएशन. एकूण या सेकंड पेपरमध्ये एकूण 8 चॅप्टर आहेत. त्या 8 पैकी पहिला जो चॅप्टर आहे डिफरन्शिएशन, त्यानंतर यातला सेकंड जो चॅप्टर आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ज, थर्ड जो आहे इंडेफिनाइट इंटिग्रेशन, फोर्थ चॅप्टर आहे डेफिनाइट इंटिग्रेशन, फिफ्थ चॅप्टर आहे ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन, 6वा चॅप्टर आहे डिफरन्शियल इक्वेशन, 7वा चॅप्टर आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि 8वा चॅप्टर आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन्स. असे टोटल आपल्या सेकंड पेपरमध्ये एकूण 8 चॅप्टर आहेत. त्या 8 चॅप्टरपैकी जवळपास पहिले जे 6 चॅप्टर्स आहेत, म्हणजे डिफरन्शिएशनपासून ते डिफरन्शिएशनपासून डिफरन्शियल इक्वेशनपर्यंत हे सर्व चॅप्टर्स काय एकमेकावरती डिपेंड आहेत. हे तुम्हाला यापूर्वी देखील सांगितलेलं आहे. परत आज मी तुम्हाला ही गोष्ट रिपीट करतो आहे. आता यामध्ये हा जो पहिला चॅप्टर आहे डिफरन्शिएशन, हा अतिशय महत्त्वाचा. आता हा चॅप्टर जर तुम्हाला समजला तरच पर्यायानं याचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत, म्हणजेच ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ज, किंवा पुढचा जो चॅप्टर आहे इंटिग्रेशन, त्या इंटिग्रेशनलाच त्याचं दुसरं नाव काय, दॅट इज अँटी डेरिव्हेटिव्ह. हा जो चॅप्टर आहे आपला तो कोणता, डिफरन्शिएशन, किंवा यालाच काय म्हणतात डेरिव्हेटिव्ह. आणि पुढचा जो तिसरा चॅप्टर आहे तो कोणता, इंटिग्रेशन, किंवा त्यालाच काय म्हणतात अँटी डेरिव्हेटिव्ह, म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या उलट. जसं लॉग आणि अँटी लॉग, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, तसं डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे दोन्ही एकमेकांच्या काय अपोजिट आहेत. म्हणून पुढचे जे चॅप्टर्स आहेत ते आपल्याला समजण्यासाठी हा पहिला चॅप्टर समजावून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ह्यात हा चॅप्टर जर नाही समजला तर पर्यायानं तुम्हाला सेकंड पेपर काहीच समजणार नाही. आता यापूर्वी देखील तुम्हाला सांगितलेलं आहे मी, यामध्ये महत्त्वाचं जे काय असेल ते काय, फॉर्म्युले. सगळा खेळ फॉर्म्युल्यांचा. कोणताही एक्झाम्पल जर तुम्ही सोडवायला बसलात तर त्यामध्ये तुम्हाला कुठला ना कुठला फॉर्म्युला यूज केल्याशिवाय तो एक्झाम्पल आपल्याला काय पूर्ण करता येत नाही. म्हणून जे काही आपण फॉर्म्युले घेतलेले होते 11वीमध्ये, मग ते ट्रिग्नॉमेट्रिकचे असतील, किंवा लिमिटचे असतील, किंवा डिफरन्शिएशनचे असतील, किंवा इंटिग्रेशनचे असतील. पाठीमागच्या वर्षी देखील आपण इंटिग्रेशन हा चॅप्टर काय शिकलेला आहे, डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्शिएशन हा चॅप्टर आपण काय शिकलेलं आहे. बेसिक भाग त्यामध्ये जो होता तो आपण काय शिकलेलं आहे. जे काही बेसिक फॉर्म्युले आपण काढलेले होते डेरिव्हेटिव्हचे, साधारणतः 15 फॉर्म्युले आपण जवळपास काढलेले होते. ते तुम्हाला पाठ केल्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही आहे. म्हणून काहीही करा, फॉर्म्युले पाठ करा. हे तर लक्षात. म्हणजेच या सेकंड पेपरमधला अतिशय महत्त्वाचा चॅप्टर. सेकंड पेपर म्हणण्यापेक्षा जोपर्यंत तुम्ही गणित हा विषय घेऊन पुढचा अभ्यासक्रम किंवा पुढचा जो काही पुढचं जे काही वर्ष आहे तुम्ही शिकणार आहात, त्या प्रत्येक गणिताच्या अभ्यासक्रमामध्ये या डिफरन्शिएशनचा किंवा इंटिग्रेशनचा कुठं ना कुठं इनडायरेक्टली काय संबंध येतो. म्हणून त्या दृष्टिकोनातून हा चॅप्टर आपण काय प्रिपेअर करायचं आहे. आता या चॅप्टरमध्ये साधारणतः एकूण 7 आर्टिकल आहेत. पहिला जो आर्टिकल आहे तो आहे डेरिव्हेटिव्ज ऑफ कंपोजिट फंक्शन. दुसरा जो आहे डेरिव्हेटिव्ज ऑफ इन्व्हर्स फंक्शन. तिसरा जो आहे डेरिव्हेटिव्ज ऑफ इम्प्लिसिट फंक्शन्स. चौथा जो आहे जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह. पाचवा जो आहे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. 6वा जो आहे डेरिव्हेटिव्ज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स. आणि 7वा जो आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ज. यामधला शेवटचा जो बीट आहे तो काय वगळण्यात आलेला आहे. म्हणजेच एकूण या चॅप्टरमध्ये एकूण 7 आर्टिकल आहेत. 7 जरी आर्टिकल असतील तरी यामध्ये काय भरपूर एक्झाम्पल आहेत. सॉल्वही तेवढेच आहेत आणि एक्झरसाइजमध्ये देखील तेवढेच एक्झाम्पल आहेत. म्हणून आता पहिला आपला या सेकंड पेपरवरचा हा पहिला आपला व्हिडिओ आहे, किंवा पहिला आपला चॅप्टर आहे, पहिला आपला हा पिरियड आहे, समजा तास आहे समजा. त्या दृष्टिकोनातून या चॅप्टरमध्ये पहिल्या भागामध्ये म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनमध्ये जे काही सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत ते देखील तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे.
आणि सॉल्व एक्झाम्पल जर तुम्हाला समजले तर पर्यायानं जे एक्झरसाईजमध्ये एक्झाम्पल आहेत ते तुम्हाला काय सोडू शकता किंवा ते काय समजू तुम्ही शकता, अन्यथा नाही. आणि हा चॅप्टर एकदम सोपं आहे. याचं जे काही वेटेज असेल साधारणतः पाठीमागच्या अभ्यासक्रमामध्ये साधारणतः या चॅप्टरचा वेटेज जो होता तो किती 8 मार्काचा होता आणि जे काही ॲप्लिकेशन्स आहेत ते देखील काय त्याचा वेटेज काय 8 मार्कासाठी होता. म्हणजेच हा टोटल जो चॅप्टर आहे तो किती 16 मार्कासाठी. म्हणजेच याच्या वेटेजवरनं हा चॅप्टर किती महत्त्वाचा आहे हा आपल्याला काय लक्षात येईल. म्हणजे काही सॉल्ड एक्झाम्पल आहेत या चॅप्टरमध्ये किंवा या पहिल्या भागामध्ये डेरिव्हेटिव्हज ऑफ कॉम्पोजिट फंक्शनमध्ये ते सॉल्ड एक्झाम्पल देखील त्यातले काही पूर्ण आपल्याला काय सोडवणं होत नाही किंवा पूर्ण तुम्हाला मी देणार नाही आहे. त्यातले जे काही वेगवेगळे एक्झाम्पल आहेत प्रत्येक फंक्शन्सचे जे काही फंक्शन्स आहेत, मग तो कॉन्स्टंट फंक्शन असेल, लॉगरिथमिक फंक्शन असेल, अल्जेब्रिक फंक्शन असेल किंवा पॉलिनॉमियल फंक्शन असेल किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल, त्या प्रत्येक फंक्शनचे जे काही एक्झाम्पल्स आहेत आपल्याला काय वेगवेगळे दिलेत. त्या प्रत्येकाचा 1-2 एक्झाम्पल मी तुम्हाला इथं समजावून सांगतो आहे आणि त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आपण याचा एक्झरसाईज हा आपल्याला काय बघायचा आहे. मग आता इथं हा चॅप्टर किंवा हा भाग आपण चालू करण्यापूर्वी याच्यामध्ये जो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन आहे हा जो फर्स्ट आपला टॉपिक आहे त्या टॉपिकचा एक थेरम आहे, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. त्याचा एक थेरम आहे आणि त्यालाच काय म्हणतात चैन रूल. त्यालाच काय म्हणतात चैन रूल. आणि हा चैन रूल काय अतिशय महत्त्वाचा आहे. हा थेरम बऱ्याच वेळेस हा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. या डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये एकूण 3 थेरम आहेत. त्यापैकी हा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शनचा फर्स्ट, डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शनचा सेकंड आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शनचा थर्ड. या तिन्हीपैकी एक हा परीक्षेमध्ये हा जवळपास आजपर्यंत विचारला गेलेला आहे. तिन्हीपैकी एक, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन, असे एकूण 3 थेरम आहेत आणि या तिन्ही थेरमपैकी कुठला ना कुठला एक थेरम हा परीक्षेमध्ये काय विचारला गेलेला आहे. त्या दृष्टिकोनातून हा थेरम म्हणजे कॉम्पोजिट फंक्शनचा थेरम तुम्ही काय प्रिपेअर करायचे, त्याची तयारी करायची. एक महत्त्वाचा थेरम या चॅप्टरमधला. आता हा चॅप्टर चालू करण्यापूर्वी आपण जो पाठीमागच्या वर्षी घेतलेला होता त्याचा बेसिक पार्ट इथं आपल्याला दिलेला आहे. डेरिव्हेटिव्हची व्याख्या आपण पाठीमागच्या वर्षी घेतलेली होती, ती परत इथं आपल्याला दिलेली आहे. थोडं आपण इथं रिवाईज करूत. जे पाठीमागच्या वर्षी आपण घेतलेलं आहे त्याला आपण थोडंसं रिवाईज करूत. डेरिव्हेटिव्हची ते व्याख्या दिलेली आहे. इथे व्याख्या काय केलेली बा, द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲट एक्स इक्वल टू ए इज गिवन बाय एफ डॅश ए. डेरिव्हेटिव्ह आपण पाठीमागच्या वर्षी आपण डिनोट केला होता एफ डॅश एक्स किंवा dy बाय डी एक्स किंवा वाय डॅश किंवा y1, कुठल्याही पद्धतीनं आपल्याला डेरिव्हेटिव्ह काय एखाद्या फंक्शनचा डिनोट करता येतो. तसं इथं ॲट द पॉईंट एक्स इज इक्वल टू ए, इथं जो पॉईंट आहे तो कोणता आहे, एक्स इज इक्वल टू ए या पॉईंटच्या ठिकाणी त्याचा डेरिव्हेटिव्ह हा कसा डिनोट केला जातो, दॅट इज एफ डॅश ए इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय एच. ही आपली काय डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन आहे. कुठं, ॲट एक्स इक्वल टू ए. द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲट एक्स इक्वल टू ए इज गिवन बाय एफ डॅश ए इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय एच. या फॉर्म्युल्याचा यूज करून पाठीमागच्या वर्षी आपण काही फॉर्म्युले काढलेले होते. तुम्ही तुमच्याकडे वही असेल, उपलब्ध असेल तर तुम्ही बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर द डेरिव्हेटिव्ह कॅन ऑल्सो बी डिफाईन्ड फॉर एफ ऑफ एक्स. जर फंक्शन एफ ऑफ एक्स दिला असेल तर त्याची देखील आपण व्याख्या केलेली होती. द डेरिव्हेटिव्ह कॅन ऑल्सो बी डिफाईन्ड फॉर एफ ऑफ एक्स ॲट एनी पॉईंट एक्स ऑन द ओपन इंटरवल ॲज. ही त्याची आपली काय डेफिनेशन, हीच डेफिनेशन आपण काय यूज केलेली होती. एफ डॅश एक्स इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0
एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवाइड बाय एच ही आपली डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन. एफ ऑफ एक्सचा जर फंक्शन दिला असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स हा कसा डिनोट करतात एफ डॅश एक्स, आणि एफ डॅश एक्स इक्वल टू लिमिट एच टेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवाइडेड बाय एच. If the function is given as y equal to f of x, समजा y equal to f of x हा आपला फंक्शन दिला असेल, then its derivative is written as dy by dx. dy by dx म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. त्याचा मिनिंग dy by dx चा मिनिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x दॅट इज इक्वल टू f डॅश x. दोन्ही काय एकच आहेत. हा जर फंक्शन दिला असेल y इक्वल टू f ऑफ x, हा जर आपल्याला फंक्शन दिला असेल तर त्याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो डेरिव्हेटिव्ह कसा आपण डिनोट करतो, दॅट इज dy बाय dx इज इक्वल टू f डॅश x. dy बाय dx मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. आता dy बाय dx आणि f डॅश x हे दोन्ही काय सारखेच आहेत किंवा एकच आहेत. आता परत हे लेबनिझ नोटेशन देखील आपण पाठीमागच्या वर्षी घेतलेला होता. फॉर ए डिफरन्शियल फंक्शन y इक्वल टू f ऑफ x इफ डेल्टा x is a small increment in x. स्मॉल इन्क्रीमेंट म्हणजे काय, लहान बदल किंवा स्मॉल चेंज इन x and the corresponding increment in y is delta y, then limit delta x tends to 0. याला काय म्हणायचं, लिमिट डेल्टा x tends to 0 डेल्टा y बाय डेल्टा x इज इक्वल टू dy बाय dx. हा काय आपला लेबनिझ नोटेशन हाही आपण पाठीमागच्या वर्षी घेतलेला होता. Okay, for a differential function y is equal to f of x, if delta x is a small increment in x and the corresponding increment in y is delta y, then limit delta x tends to 0 delta y by delta x is equal to dy by dx. हे आपण पाठीमागच्या वर्षी घेतलेली ही व्याख्या, तिन्ही व्याख्या आपण घेतलेल्या होत्या. आता काही स्टँडर्ड फॉर्म्युले आपण पाठीमागच्या वर्षी काढलेले होते, इथं ऑलरेडी आपण दिलेले आहेत. मी तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सेकंड पेपर ज्यावेळेस आपण चालू करतो त्यावेळेस जेव्हा फर्स्ट चॅप्टरमध्ये किंवा डिफरन्शिएशन या चॅप्टरमध्ये त्याचे जे काही बेसिक फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला काय पाठ करायचे आहेत किंवा लक्षात ठेवायचे आहेत. मग त्यानुसार यातला पहिला जो फॉर्म्युला आहे सी म्हणजेच काय, कॉन्स्टंट. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन इज ऑलवेज 0. आता कॉन्स्टंट फंक्शन म्हणजे कोणते, की ज्याच्या व्हॅल्यू चेंज होत नाहीत. म्हणजे 1 असेल, 2 असेल, -2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल किंवा कुठलाही नंबर असेल, डिजिट असेल, स्वतंत्र असेल तर त्यावेळेस त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 0. नाव दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला. त्यानंतर दुसरा जो फॉर्म्युला आपण घेतलेला होता पॉवर फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ पॉवर फंक्शन आपण म्हणलेलं होतं डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स, आणि त्याचा हा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इक्वल टू एफ डॅश एक्स. आता इथे y इक्वल टू हा कोणता, एक्स रेस टू एन, हा पण जो घेतलेला होता तिथं काय घेतलं आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ पॉवर फंक्शन हा देखील आपण घेतला होता. त्यानुसार पॉवर फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे किंवा एक्स रेस टू एनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो कोणता आहे, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. त्यानंतर थर्ड जो आहे y इक्वल टू 1 बाय एक्स किंवा एफ ऑफ एक्स इक्वल टू 1 बाय एक्स असेल तर त्याचा देखील आपण डेरिव्हेटिव्ह काढलेला होता, तो आहे -1 बाय एक्स स्क्वेअर. आता मी तर तुम्हाला सांगत नाही कसा काढला होता, हे आपण पाठीमागच्या वर्षी काढून दिलेलं आहे. तुमच्याकडे वही उपलब्ध असेल किंवा 11वीचं पुस्तक असेल तरी देखील तुम्ही बघू शकता. आता डायरेक्ट मी इथं फॉर्म्युला तुम्हाला सांगतोय. त्यानंतर 1 बाय एक्स रेस टू एन दॅट इज इक्वल टू, हा एक्स रेस टू एन जर वरती घेतला आपण तर हा कळेल एक्स रेस टू मायनस एन. मग परत पॉवर फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे त्याचा यूज केल्यानंतर हा काही -n डिवायडेड बाय एक्स रेस टू n प्लस 1. त्यानंतर पुढचा फॉर्म्युला आहे y इक्वल टू रूट एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय 2 रूट एक्स. त्यानंतर पुढचा जो आहे साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स.
हे आपण सर्व प्रूव्ह केलेले आहेत. त्यामुळे आता तुम्हाला इथे मी डायरेक्ट सांगायलोय. त्यानंतर पुढचा जो फॉर्म्युला आहे सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स. कोसेक एक्स वाय इक्वल टू कोसेक एक्स then dy by dx is equal to minus cosec x into cot x. If y is equal to cot x, then dy by dx equal to minus cosec square x. If y is equal to e raised to x, then dy by dx is equal to also equal to e raised to x. If y is equal to a raised to x, then dy by dx is equal to a raised to x into log of a. हे काय दोन्ही एक्सपोनेन्शियल फंक्शन्स आहेत. त्यानंतर पुढचा जो फॉर्म्युला आहे तो आहे लॉग एक्स. लॉग एक्स हा देखील आपण काढलेला होता. तर त्यानुसार त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/x. इफ y इक्वल टू लॉग एक्स देन dy बाय dx इज इक्वल टू 1/x. आणि शेवटचा जो आहे इफ y इज इक्वल टू लॉग एक्स टू द बेस a देन dy बाय dx इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय x इंटू लॉग ऑफ ए. हे डेरिव्हेटिव्ह मधले 15 बेसिक फॉर्म्युले कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला हे पाठ केलेच पाहिजेत. त्याला कुठला ऑप्शन नाही आहे. ओके, हे आपण पाठीमागच्या वर्षी घेतलेले. त्यानंतर आणखीन काही आपण रूल्स घेतलेले होते. रूल्स ऑफ डिफरन्शिएशन. त्यामध्ये पहिला जो आपण घेतला होता डेरिव्हेटिव्ह ऑफ सम, आणि त्यानंतर दुसरा घेतला होता डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्स, तिसरा घेतला होता डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ मल्टिप्लिकेशन, आणि चौथा घेतला होता डेरिव्हेटिव्ह ऑफ कोशंट किंवा डिव्हिजन. आता इथे फर्स्टमध्ये दोन्ही दिलेले आहेत ॲट ए टाइम, सम आणि डिफरन्स. इफ वाय इज इक्वल टू यू प्लस किंवा मायनस व्ही प्लस ऑर मायनस देन डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी यू बाय डी एक्स प्लस ऑर मायनस डी व्ही बाय डी एक्स. याचा देखील प्रूफ तुम्हाला पाठीमागच्या वर्षी दिलेला होता. त्यानंतर सेकंड, इफ वाय इज इक्वल टू यू इन टू व्ही, म्हणजे दोन फंक्शनचा जर प्रॉडक्ट असेल, इथे काय दोन फंक्शनची बेरीज किंवा वजाबाकी असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढण्याचा हा फॉर्म्युला. ओके, त्यानंतर दोन फंक्शनचा जर इथं जर गुणाकार असेल तर त्यावेळेस त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा फॉर्म्युला कोणता आहे? डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू यू इंटू डी व्ही बाय डी एक्स प्लस व्ही इंटू डी यू बाय डी एक्स. आता हा लक्षात कसा ठेवायचा हाही तुम्हाला पाठीमागच्या वर्षी सांगितलेला होता. परत एकदा मी रिपीट करतोय. आता समजा यू आपण जर फर्स्ट फंक्शन कन्सिडर केला, समजा यू हा फर्स्ट कन्सिडर केला आणि व्ही हा समजा सेकंड फंक्शन आपण केला. यू ॲज फर्स्ट फंक्शन अँड व्ही ॲज सेकंड फंक्शन, देन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू यू म्हणजेच फर्स्ट फंक्शन, डी व्ही बाय डी एक्स, व्ही आपण काय सेकंड फंक्शन कन्सिडर केलं आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, प्लस व्ही म्हणजे सेकंड फंक्शन इंटू डी यू बाय डी एक्स म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. म्हणजे लक्षात कसं ठेवायचं आहे? फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. हा डेरिव्हेटिव्हचा प्रॉडक्ट रूल. त्यामध्ये परत आपण हाही एक फॉर्म्युला काढलं, याची कॉर्लरी आपण काढलेली होती. ती कॉर्लरी म्हणजे कोणती? इफ वाय इज इक्वल टू, ते आठवते का बघा तुम्हाला? आपण तो देखील तुम्हाला वहीमध्ये लिहून दिलेला होता. तो म्हणजे कोणता? इफ वाय इज इक्वल टू यू इंटू व्ही इंटू डब्ल्यू. इफ वाय इज इक्वल टू यू इंटू व्ही इंटू डब्ल्यू म्हणजे तीन फंक्शनचा जर गुणाकार असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा किंवा त्याचा फॉर्म्युला कोणता आहे हा देखील तुम्हाला लिहून दिला होता. तोही तुमच्या त्या फॉर्म्युल्याच्या वहीमध्ये लिहा. ओके, त्यानंतर पुढचा जो फॉर्म्युला आहे तो म्हणजे कोणता? दॅट इज द कोशंट रूल. इफ वाय इज इक्वल टू यू बाय व्ही, याला काय म्हणतात? कोशंट रूल. तर त्याचा फॉर्म्युला काय? वेअर व्ही नॉट इक्वल टू झिरो, म्हणजे त्याचा जो डिनॉमिनेटर आहे तो काय नॉट इक्वल टू झिरो. तर त्यावेळेस त्याचा जो फॉर्म्युला आहे किंवा त्याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो म्हणजे कोणता? डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू व्ही, म्हणजे आता परत हा वरचा झाला दॅट इज डिनॉमिनेटर व्ही इंटू डी यू बाय डी एक्स मायनस यू इंटू डी व्ही बाय डी एक्स डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. हा आपला कोशंट रूल. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे देखील रूल्स तुम्हाला माहिती असणं काय आवश्यक आहे. हे त्याचे बेसिक आहेत. ठीक आहे, जसं आपल्या गणितामधले बेसिक पार्ट्स कोणते आहेत? सम, डिफरन्स, प्रॉडक्ट आणि डिव्हिजन.
तसं या डेरिव्हेटिव्ह चॅप्टरचे हे काय बेसिक फॉर्म्युलेच, ठीक आहे, हे सर्व आपण काय 11मध्ये घेतलेलं आहे. आता यामधला जो पहिला बीट आहे तो आपण इथे ॲक्च्युअल चालू करूत. डेरिव्हेटिव्ज ऑफ कंपोजिट फंक्शन्स किंवा फंक्शन ऑफ अनदर फंक्शन. आपण 11मध्ये याची व्याख्या घेतली होती, आठवतं का मला माहिती नाही. जो सेकंड आपला चॅप्टर होता फंक्शन, त्यामध्ये फंक्शनचा हा एक प्रकार होता, आपण तो घेतलेला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सपोनेन्शियल फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन, म्हणजे जे काही फंक्शनचे टाईप्स आहेत त्यामध्ये हाही आपण घेतलेला होता कंपोजिट फंक्शन. दॅट इज फंक्शन ऑफ फंक्शन. ओके. आता याचा स्टेटमेंट काय म्हणलेलं बा, इफ y इज इक्वल टू एफ ऑफ यू इज ए डिफरन्सेबल फंक्शन ऑफ यू. हा इथं महत्वाचा. इफ y इक्वल टू एफ ऑफ यू इज ए डिफरन्सेबल फंक्शन ऑफ यू अँड u इक्वल टू g ऑफ x इज ए डिफरन्सेबल फंक्शन ऑफ ex. हा ती महत्वाचं. y हा काय u चा डिफरन्शियल फंक्शन आहे. y इज द डिफरन्शियल फंक्शन ऑफ u. इथं लक्षात, y इज द डिफरन्शियल फंक्शन ऑफ u and u is the differential function of ex such that the composite function y equal to f of g of ex. याला काय म्हणतात, कंपोजिट फंक्शन. such that the composite function y equal to f of g of x is a differential function, then dy by dx equal to dy by du into du by dx. हा कंपोजिट फंक्शन जे काही असतात त्याचा डेरिव्हेटिव्ह काढण्याचा फॉर्म्युला, किंवा यालाच काय म्हणतात, चैन रूल. इफ y equal to f of u is a differential function of u and u equal to g of x is a differential function of x such that y equal to f of g of x is a differential function of x, then dy by dx is equal to dy by du into du by dx. ह्याचा प्रूफ देखील काय एकदम सोपं आहे आणि छोटं आहे. साधारणतः परीक्षेमध्ये 3 मार्कासाठी विचारला जातो, आणि जर 4 मार्कासाठी जर विचारला गेला तर हा थेरम 3 मार्कासाठी, आणि याच्यावरचा एक छोटा एक्झाम्पल तो 1 मार्कासाठी विचारला जातो. शक्यतो 3 मार्कासाठी ही थेरी काय विचारली जाते. ओके. आता याचा जो प्रूफ आहे तो प्रूफ आपण बघूत. गिवन दॅट जे काय आपल्याला दिलेलं आहे तो आपण इथे लिहितोय. गिवन दॅट y इज इक्वल टू एफ ऑफ यू अँड यू इक्वल टू जी ऑफ एक्स, हे दोन्ही आपल्याला दिलेले आहेत. ओके. आता याची आपल्याला काही गरज नाही आहे. लेट देअर बी अ स्मॉल इन्क्रीमेंट इन द व्हॅल्यू ऑफ एक्स, से डेल्टा एक्स. आता इथं असं लिहिण्यापेक्षा आपल्याला असं लिहिता येईल, लेट डेल्टा यू डेल्टा वाय बी द इन्क्रीमेंट्स इन यू अँड वाय करस्पॉन्डिंग टू द इन्क्रीमेंट डेल्टा एक्स, असं देखील आपल्याला लिहिता येईल. गिवन दॅट y इक्वल टू एफ ऑफ यू अँड यू इक्वल टू जी ऑफ एक्स, लेट delta u and delta y be the increments in u and y respectively corresponding to the increment delta x in x. म्हणजेच ज्यावेळेस x मध्ये डेल्टा x हा स्मॉल चेंज होईल, इन्क्रीमेंट म्हणजे स्मॉल चेंज, त्यावेळेस u आणि y मध्ये झालेला तो स्मॉल चेंज डेल्टा u आणि डेल्टा y असं लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. As delta x, delta u, delta y are small increments in x, u and y respectively, such that delta x not equal to 0, delta u not equal to 0 and delta y not equal to 0. म्हणजेच ज्यावेळेस डेल्टा x मध्ये डेल्टा x हा स्मॉल चेंज होईल त्यावेळेस u मध्ये कोणता चेंज होईल, डेल्टा u, आणि y मध्ये कोणता चेंज होईल, डेल्टा y. मग डेल्टा x नॉट इक्वल टू 0 असेल तर पर्यायानं काय डेल्टा u नॉट इक्वल टू 0 अँड डेल्टा y नॉट इक्वल टू 0. आणि हे तुम्हाला लिहिणं काय एसेन्शियल आहे, हे लिहावं लागेल. हे लिहिल्याशिवाय तुम्हाला खालचा भाग काय लिहिता येत नाही. ओके. त्यानंतर वी हॅव
डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इक्वल टू डेल्टा वाय बाय डेल्टा यू इंटू डेल्टा यू बाय डेल्टा एक्स. इथं काय केलं आपण फक्त डेल्टा यूने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलेलं आहे. दॅट इज मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय डेल्टा यू. म्हणून डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू काय डेल्टा वाय बाय डेल्टा यू इंटू डेल्टा यू बाय डेल्टा एक्स. याच्या पुढची नेक्स्ट स्टेप कोणती? टेकिंग द लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूचा काय करायचं आहे? लिमिट घ्यायचं आहे आणि तोही लिमिट काय डेल्टा एक्स टेन्स टू 0. तो इथं आपण पुढच्या स्टेपमध्ये घेतलेला आहे. दोन्ही बाजूचा लिमिट घेतला आपण. लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा यू इंटू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू बाय डेल्टा एक्स. फक्त काय केलं आपण? दोन्ही बाजूचा लिमिट घेतला ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0. मग आता आपण सुरुवातीला लिहिलेलं आहे ज्यावेळेस डेल्टा एक्समध्ये एक्समध्ये डेल्टा एक्स स्मॉल चेंज होईल त्यावेळेस यूमध्ये काय बदल होईल? तो डेल्टा यू. मग समजा डेल्टा एक्स टेन्स टू 0 असेल तर पर्यायानं डेल्टा यू काय होईल? परत तो टेन्स टू 0. ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 वी गेट डेल्टा यू टेन्स टू 0. त्याचं कारण काय? सिन्स यू इज ए कंटिन्युअस फंक्शन ऑफ एक्स. यू इज ए कंटिन्युअस फंक्शन ऑफ एक्स. एक्समध्ये समजा बदलच नाही झाला तर पर्यायाने यूमध्ये बदल होतो का? नाही होत. किंवा समजा ॲज एक्स टेन्स टू 0 ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 देन डेल्टा यू ऑल्सो टेन्स टू 0. मग डेल्टा यू टेन्स टू 0 असेल तर या पहिल्या स्टेपमध्ये इथं वा इथं काय आपला डेल्टा एक्स टेन्स टू 0 आहे. आता ही एक लाईन लिहिल्यामुळं ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 वी गेट डेल्टा यू टेन्स टू 0 म्हणून इथं काय आला डेल्टा यू टेन्स टू 0. इथं लक्षात ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 वी गेट डेल्टा यू ऑल्सो टेन्स टू 0 म्हणून इथं जो डेल्टा एक्स टेन्स टू 0 होता तो इथं काय आला डेल्टा यू टेन्स टू 0. आणि हा लिहिण्यामागचं कारण म्हणजे ही वरची लाईन. हा दुसरा नाही लिहायचा कारण काय यू इज द डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स म्हणून तो ॲज इट इज. फक्त इथं काय वाय इज द डिफरन्शियल फंक्शन ऑफ यू म्हणून इथं आपण काय घेतलेलं आहे डेल्टा एक्स टेन्स टू 0च्या ऐवजी काय घेतलेलं आहे डेल्टा यू टेन्स टू 0. नाव सपोज दिस इज इक्वेशन फर्स्ट. त्यानंतर एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेलं आहे सिन्स वाय इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ यू अँड यू इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स. हे आपल्याला एक्झाम्पलच्या किंवा त्या थेरमच्या स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे. मास्टर जर असेल तर यावर आपल्याला हा लिहिता येतो. आपण 11वीमध्ये बघितलेला आहे. त्यानुसार y इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ u therefore we can write limit delta u tends to 0 delta y by delta u is equal to dy by du. And u is differential function of x. From this we can write limit delta x tends to 0 delta u by delta x is equal to du by dx. हे 11वीमध्ये आपण घेतलेलं आहे. म्हणजेच प्रॉडक्ट रूल काढत असताना किंवा क्वेश्चन रूल काढत असताना किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ सम आणि डिफरन्स काढत असताना हा आपण घेतलेला होता. ओके. म्हणून इथं आपण लिहिलं सपोज दिस इज सेकंड. मग आता हा वरचा इक्वेशन 1 आणि वरचा खालचा इक्वेशन 2 फ्रॉम 1 and 2 वी गेट. आता इथं पहिला जो आहे इक्वेशन 1 मध्ये लिमिट डेल्टा यू टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा यू याची किंमत आपण काढलेली आहे dy बाय du. आणि लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू बाय डेल्टा एक्सची किंमत आपण काढलेली डी यू बाय डी एक्स. म्हणून जो RHS आहे तो आपण इथं लिहिलेला आहे फ्रॉम 1 and 2 वी गेट लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू बाय डेल्टा एक्स इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. नाव सपोज दिस इज थर्ड. नाव द RHS ऑफ थर्ड एक्झिस्ट. हा काय एक्झिस्ट झालेला आहे अँड इज फायनाईट. दिस इम्प्लाइज LHS ऑफ थर्ड ऑल्सो एक्झिस्ट अँड इज फायनाईट. RHS काय एक्झिस्ट झालेला आहे आणि तो फायनाईट आहे म्हणून त्याचा जो LHS आहे तो देखील काय एक्झिस्ट होईल आणि तो देखील कसा असेल फायनाईट. म्हणून देअरफॉर लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इक्वल टू dy बाय dx. आता ही लेफ्ट हँड साईडची किंमत ठेवल्यानंतर इक्वेशन 3 काय येईल dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. हेच आपल्याला काय सिद्ध करायचं होतं आणि हा आपला काय कंपोजिट फंक्शन काढायचा हा फॉर्म्युला. कंपोजिट फंक्शनचा जो काही डेरिव्हेटिव्ह काढायचा फॉर्म्युला आहे तो हा
dy by dx इज इक्वल टू dy by du इंटू du by dx. ओके, किंवा यालाच आपल्याला असंही लिहिता येईल. आता याची काही गरज नाही आपल्याला, डायरेक्ट आपण सेकंड घेऊ. इफ y इज इक्वल टू एफ ऑफ व्ही. आता इथं हा महत्त्वाचा परत, आता पाठीमागच्या मध्ये आपण दोनच घेतलेले होते, y इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ u अँड u इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स. तर त्यावेळेस आपण काय हा फॉर्म्युला आपण काढलेला होता, dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. आता इथं या फॉर्म्युल्यामध्ये काय y इक्वल टू एफ ऑफ व्ही इज द डिफरन्शियल फंक्शन ऑफ व्ही, म्हणजेच y हा काय आला व्हीचा डिफरन्शियल फंक्शन. त्यानंतर v इक्वल टू जी ऑफ u, हा u काय आला व्ही काय आला यूचा डिफरन्शियल फंक्शन. परत काय दिलं अँड u इज इक्वल टू एच ऑफ एक्स इज द डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स. आता इथे तीन फंक्शन दिलेले आहेत. जो आपण कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काढलेला आहे हा वरचा, याच्यामध्ये काय दोनच फंक्शन होते, y इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ u आणि दुसरा म्हणजे कोणता u इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स. तर त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला काढलेला आहे, आता इथं तीन फंक्शन आहेत, y इज फंक्शन ऑफ डिफरन्शियल फंक्शन ऑफ v, v इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ u अँड u इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स. असा असेल तर हा फॉर्म्युला. देन dy बाय dx इज इक्वल टू y हा कशाचा फंक्शन आहे व्हीचा, म्हणून dy बाय dv. v कशाचा फंक्शन आहे यूचा, म्हणून dv बाय du. u कशाचा फंक्शन आहे एक्सचा, म्हणून du बाय dx. येतं लक्षात. dy बाय dx इक्वल टू dy बाय dv इंटू dv बाय du इंटू du बाय dx. y हा व्हीचा फंक्शन आहे म्हणून हा dy बाय dv, v हा यूचा फंक्शन आहे म्हणून हा dv बाय du आणि u हा काय एक्सचा फंक्शन आहे म्हणून हा du बाय dx. टोटल हा काय आला dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dv इंटू dv बाय du इंटू du बाय dx. आता इथं तीन फंक्शन आहेत किंवा तीनपेक्षा समजा जर जास्त असतील, n फंक्शन असतील, इफ y इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ u1, u1 इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ u2, u2 इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ u3, u3 इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ u4 अँड अप टू ui प्लस 1 वेअर i इज इक्वल टू 1 टू अप टू n मायनस 1. म्हणजे इथं टोटल किती n फंक्शन आहेत. आता या वरच्या फॉर्म्युल्यानुसार dy बाय dx इज इक्वल टू काय y इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ u1, म्हणजे हा काय dy बाय du1. परत u1 इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ u2, म्हणून हा काय इंटू du1 बाय du2. परत u2 इज द डिफरन्शियल फंक्शन ऑफ u3, म्हणून हा काय du2 बाय du3 अँड अप टू शेवटचा काय dun बाय dx. दिस रूल इज ऑल्सो नोन ॲज चेन रूल. हा डेरिव्हेटिव्हचा कंपोजिट फंक्शन जर दिला असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढण्याचा हा फॉर्म्युला किंवा यालाच आपण काय म्हणतो चेन रूल. आता परत इथं हे त्याचे काही फॉर्म्युले आपल्याला दिलेले आहेत. डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड कंपोजिट फंक्शन, जे 15 फॉर्म्युले आपण सुरुवातीला आपण घेतले होते तेच 15 फॉर्म्युले आहेत, याच्यामध्ये कुठला काही फरक नाही आहे. फरक काय आहे तुम्हाला सांगतो मी, फरक कुठे आहे तो मी तुम्हाला सांगतो. आता इथं y आणि dy बाय dx, y आणि dy बाय dx. ओके, पहिला जो फॉर्म्युला बा एफ ऑफ एक्स रेस टू एन, आपण पहिला जो डेरिव्हेटिव्ह ऑफ पॉवर फंक्शनचा जो फॉर्म्युला काढला तो कोणता आहे एक्स रेस टू एन. तर त्याचा आपण डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय काढलेला होता एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. इथं तो फॉर्म्युला इथंच आहे बा तो, हा एक्स रेस टू एन इफ y इक्वल टू एक्स रेस टू एन देन dy बाय dx इक्वल टू एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. आता हा ॲक्च्युली जो फॉर्म्युला आहे तो कसं आहे, परत इथं मल्टिप्लिकेशनमध्ये काय या एक्सचा तुम्हाला इथं काय डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, म्हणजे dx ऑफ एक्स आहे. एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 जो आहे त्याला परत काय गुणाकारामध्ये काय या एक्सचा डेरिव्हेटिव्ह परत इथं तुम्हाला काय लिहावं लागेल, पण एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स हा किती 1 आहे, म्हणून तो आपण इथं काय लिहित नाही. म्हणून एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह फक्त आपण काय लिहितो एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. मग समजा एक्सच्या ऐवजी एखादा फंक्शन दिला असेल
एखादा फंक्शन दिला असेल, समजा एक्सच्या ऐवजी समजा एक्स स्क्वेअर दिला असेल किंवा एक्स स्क्वेअर प्लस 2⁻³ दिला असेल, तर त्यावेळेस किंवा अशा वेळेस या फॉर्म्युल्याचा यूज करून त्याचा आपल्याला काय डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. म्हणून पहिला जो फॉर्म्युला आहे तो आहे f(x⁻n) इज इक्वल टू n इंटू f(x⁻n−1) इंटू जो f(x) आपल्याला दिलेला आहे त्याचा f'(x) म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह. आपण ज्यावेळेस ॲक्च्युअल एक्झाम्पल घेऊ त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात येतील. म्हणून पहिला जो फॉर्म्युला आहे f(x⁻n) इज इक्वल टू त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल n इंटू f(x⁻n−1) इंटू f'(x). त्यानंतर सेकंड रूट f(x). आता रूट एक्स आपण डेरिव्हेटिव्ह काढलेलं आहे. रूट एक्स आपण डेरिव्हेटिव्ह काय काढलेलं आहे 1/2 इंटू रूट एक्स. पण ॲक्च्युअली जो रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो तो मी इथं तुम्हाला लिहून दाखवतो कसा येतो तो. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज d(dx) ऑफ रूट एक्स हा किती येतो 1/2 रूट ex इंटू d(dx) ऑफ ex इंटू काय येतो हा d(dx) ऑफ ex. हा ॲक्च्युअली असा फॉर्म्युला येतो d(dx) ऑफ रूट एक्स किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इज इक्वल टू काय येतो 1/2 रूट एक्स इंटू हा जो एक्स आहे याचा परत इथं काय आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आणि याची जी व्हॅल्यू आहे याची व्हॅल्यू ही किती येते दॅट इज 1. d(dx) ऑफ ex दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स याची व्हॅल्यू किती येते 1. म्हणून ती आपण काय लिहित नाही. म्हणून रूट एक्सचा फक्त डेरिव्हेटिव्ह आपण काय घेतो 1/2 रूट एक्स. समजा इथे एक्सच्या ऐवजी एखादा समजा दुसरा फंक्शन असेल, समजा एक्स स्क्वेअर आहे, समजा एक्स स्क्वेअर आहे, समजा बरं का, समजा किंवा एक्स क्यूब आहे समजा, तर त्यावेळेस याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/2 इंटू रूट एक्स क्यूब इंटू इथं जो फंक्शन आहे रूटमध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच हा किती येईल d(dx) ऑफ एक्स क्यूब. एक्सच्या ठिकाणी आपण काय घेतलेलं एक्स क्यूब म्हणून इथं काय d(dx) ऑफ एक्स क्यूब. येतं लक्षात. समजा इथं एक्स स्क्वेअरच्या ऐवजी समजा एक्स क्यूबच्या ऐवजी इथं रूटमध्ये समजा बरं का, समजा रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे, समजा एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे, रूटमध्ये काय एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे. आता याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल दॅट इज इक्वल टू 1/2 इंटू रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू d(dx) ऑफ काय येईल एक्स स्क्वेअर प्लस 1 या रूटमध्ये जी टर्म आहे त्याचा परत काय करायचं आहे डेरिव्हेटिव्ह इथं गुणाकारामध्ये घ्यायचं आहे. म्हणजे कंपोजिट फंक्शननुसार त्याचा डेरिव्हेटिव्ह परत काय इथं गुणाकारामध्ये येईल आणि तेच इथं रूल्स आहेत. रूट f(x) इज इक्वल टू दॅट इज 1/2 इंटू रूट f(x) इंटू त्या f(x)चा डेरिव्हेटिव्ह काय f'(x). येतं लक्षात. त्याच पद्धतीनं हे खालचे सर्व फॉर्म्युले आहेत 1/f(x⁻n) हा देखील आपण फॉर्म्युला सुरुवातीला लिहिलेला आहे दॅट इज याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल -n इंटू f'(x) डिवायडेड बाय f(x⁻n+1) किंवा साईन f(x). आता साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण काय लिहिलेला होता cos x. साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिलं आपण cos x. पण समजा इथं एक्सच्या ऐवजी समजा एक्स स्क्वेअर असेल, समजा एक्सच्या ऐवजी एक्स स्क्वेअर असेल तर हा कायला साईन एक्स स्क्वेअर, तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल दॅट इज cos x² इंटू कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे त्या एक्स स्क्वेअरचा म्हणजेच इंटू f'(x). cos f(x) इंटू f'(x). त्याच पद्धतीने बाकीचे फॉर्म्युले cos f(x) इक्वल टू -sin f(x) इंटू f'(x), tan f(x) इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह sec² f(x) इंटू f'(x). जर y इक्वल टू sec f(x) असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह sec f(x) इंटू tan f(x) इंटू f(x)चा डेरिव्हेटिव्ह f'(x). y इक्वल टू cot f(x) असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह -cosec² f(x) इंटू f'(x). cosec f(x) असेल y इक्वल टू तर त्याचा डेरिव्हेटिव्ह -cosec f(x) इंटू cot f(x) इंटू f'(x). त्यानंतर y इक्वल टू a raised to f(x) असेल
तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय ए रेस टू एफ ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ ए इंटू एफ डॅश एक्स. आता ए रेस टू एक्स असेल तर त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह लिहिला आहे ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए, पण इथे एक्स नाही आहे, इथं काय एफ ऑफ एक्स आहे म्हणून त्याचा परत डेरिव्हेटिव्ह. त्याच पद्धतीनं ई रेस टू एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असं काय येईल ई रेस टू एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश एक्स, आणि लॉग एफ ऑफ एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 डिवायडेड बाय एफ ऑफ एक्स इंटू परत या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स, आणि शेवटचा लॉग एफ ऑफ एक्स टू द बेस ए असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 डिवायडेड बाय एफ ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ ए इंटू एफ डॅश एक्स. तर आज आपण एवढंच घेऊत, आणि याच्यावरचे जे काही एक्झाम्पल्स आहेत सॉल्व एक्झाम्पल्स. आता इथे प्रत्येक एक्झाम्पल काय वेगळं आहे. पहिला कोणता आहे y इज इक्वल टू रूट एक्स स्क्वेअर प्लस 5, रूटमधली टर्म असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा आहे. दुसरा कोणता आहे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा आहे. तिसरा कोणता आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा आहे. परत इथं लॉग फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह, परत इथं एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह, आणि इथं परत 1 बाय एफ ऑफ एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह. हे प्रत्येक एक्झाम्पल यातले जे महत्त्वाचे आहेत ते आपण काय एक्झाम्पल परत काय उद्याच्या भागामध्ये आपण बघूत. तर तास आपण इथंच थांबवत. आज तुम्ही प्रत्येक जे काही फॉर्म्युले आपण लिहिलेले आहेत किंवा फॉर्म्युले जे काही आपण घेतलेले आहेत ते पाठ करा. त्यानंतर हे जे फॉर्म्युले आपण घेतले तेही लक्षात ठेवा. त्यानंतर चेन रूलचा जो आपण थेरम घेतलेला आहे त्याचा जो काही प्रूफ आहे तोही परत परत सोडवा, जेणेकरून परीक्षेमध्ये विचारला गेला तर तो तुम्हाला काय सोडवता येईल. ओके, तर तास थांबू आपण इथंच. ओके, थँक्यू.